ठाणे महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष सत्ता राखणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर आव्हान निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठ बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र काँग्रेस पक्षाने दिलेला 35 जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीतील नेत्यांना मान्य नाही. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा वाढला आहे. येत्या 48 तासात आघाडीचा निर्णय झाला नाही तर वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे नेते श्री विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला. मुंबई महापालिकेत काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी ठाणे महापालिकेत शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे आणि काँग्रेसने महाविकास आघाडीत निवडणूक लढवून एकजूट दाखवण्याचा निर्णय घेतला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात मोठी ताकद असून निवडणुकीत त्यांच्यापुढे आव्हान निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. जागा वाटपामध्ये काँग्रेसला 9 ते 12 जागा सोडण्याची तयारी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून दाखवण्यात आली होती, परंतु पक्षाने 35 जागांचा आग्रह धरला आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.